इथून इथपर्यंत तोडलेलं आहे. याचा अर्थ तुला 15-20 दिवस झाले तर तुटलेलंच आहे तसं. तर नमस्कार भावानो, कसे आहेत तुम्ही सर्व. व्हिडिओची स्टार्टिंग क्लिप बघून तर तुम्हाला कळालंच असेल की आज माझ्यासोबत काय झालं. बट याच्यासाठी काय काय आपल्याला प्रॉब्लेम आणखीन येणार आहे पुढे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करून आपण चाललो आहे कोकणनगर व्यायामशाळेचे ते आणि 365 डेचा चॅलेंजचा आजचा आहे डे 38. आणि आपण थोड्या वेळाने आपण पोचतो आपल्या कोकणनगर रिक्षा स्टँडला. आज शिवरात्र असल्यामुळे धंदा तर थोडासा डाऊन असतो, कस्टमर पण नसतात. पण थोडा वेळ थांबल्याच्या नंतर माझा नंबर येतो. पॅसेंजरला बसवतो रिक्षामध्ये आणि ड्रॉप करतो ईश्वरनगरला. ईश्वरनगरला ड्रॉप केल्याच्या नंतर 1 मीटर भाडं लागतं जंगलमंगा रोडचं. कस्टमरला तिथं ड्रॉप करून मी येतो ईश्वरनगर रिक्षा स्टँडला. आणि तिथं आल्याच्या नंतर रनिंगमध्ये माझा रिक्षा बंद पडतो आणि पाठी उतरून बघतो की गाडीचा टायर पण मला वाकडा वाटायला लागला आहे. गाडीच्या जेव्हा मी पाठी येऊन बघतो की हे गाडीचं काय पार्ट आहे ते निघून खालती पडलं. आय थिंक याच्यामुळं आपला रिक्षा बंद पडला असेल, आपल्याला याची काय आयडिया नाही. आणि हे सर्व बघून तर माझ्या डोक्याला तर जाम टेन्शन आलं होतं. हे सर्व बघून असं वाटत होतं की जाम खर्च लागणार आहे. पण त्यापेक्षा मोठी प्रॉब्लेम होती, अगर ही गोष्ट पप्पाला माहिती पडली तर पप्पा काय करेल माझ्यासोबत, पप्पा बोलतील का नाही माहिती नाही. तर पप्पाला फोन करून सांगतो असा असा प्रॉब्लेम झाला आहे. तर पप्पा येतात ॲक्टिव्हवर मॅकॅनिकला घेऊन. आणि तिकडं आल्याच्यानंतर मॅकॅनिक बघतो की हे सर्व कामासाठी जाम खर्च लागणार आहे. खर्चाची टेन्शन नाही, पण नशीब कोणाला काही झालं नाही. कस्टमर वगैरे आपल्या रिक्षात बसले होते. आणि इथं खोलल्यावर माहिती पडतं की गाडीचा एक्सेल होता जो की हळूहळू पूर्ण तुटला होता. हे सर्व काम करण्यासाठी आपल्याला पैसे लागेल. तर कॅशसोबत एवढे नाही तर घरी जाऊन मी पैसे वगैरे घेऊन येतो आहे. आणि पप्पाने बोलवलं आता मला सह्याद्रीनगरला कमल ऑटो पार्टकडे गाडी बनवून तिकडं नेलेली आहे. म्हणजे रनिंग वगैरे आता होऊ शकते गाडी. तर तिकडं आल्याच्यानंतर बाकी जे काम होतं गाडीचं